नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलैला आहे आणि 29 जुलैला गुरुपौर्णिमा असल्यामुळे भरपूर जणांनी आपल्या गुरूंच्या सेवेला सुरुवात देखील केली आहे. कारण हा जो दिवस आहे तो आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंचे आभार मानायचे असतात आणि आपल्याला आपल्या गुरूंची सेवा देखील करायची असते. आता पहिले गुरु जे असतात ते आपले आई-वडील असतात. म्हणून त्यांची देखील आपल्याला या दिवशी सेवा करायची असते. त्यांची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते, आभार मानायचे असतात. त्याच नंतर बघा आता गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण का करावं गुरुपौर्णिमेला असं देखील भरपूर जणांना वाटतं, की गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र का वाचावं? तर बघा गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र वाचणं म्हणजेच की आपल्या महाराजांची कृतज्ञता व्यक्त करणं. कारण हा जो ग्रंथ आहे तो आपल्या महाराजांचाच की म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा जीवनशैलीवर आधारित ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत आणि या 53 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये जे वर्णन केलं आहे तर त्यातून आपल्याला एक शिकवण भेटते. कारण प्रत्येक अध्यायामध्ये एक महत्त्व दडलेलं आहे आणि ते महत्त्व जर आपण आपल्या जीवनातल्या आचरणामध्ये आणलो तर आपल्या जीवनामध्ये भरपूर बदल घडून येतात. आणि त्यामुळे आपल्यामध्ये जे काही आपल्या जीवनामध्ये ज्या काही संकट किंवा ज्या काही समस्या येतात, तर त्याचं निवारण होण्याचं महत्त्व या अध्यायामध्ये आहे. कारण आपण जे अध्याय पठण करत असतो, वारंवार पठण करण्याने आपल्या जीवनामध्ये देखील बदल घडून येतात किंवा आपल्या वागण्यामध्ये देखील बदल, आपल्या आचरणामध्ये देखील बदल घडून येतात. म्हणून आपल्याला या अध्यायाचं वारंवार पठण करायचं असतं, म्हणजेच की पारायण करायचं असतं. आणि हा जो दिवस आहे, तो आपल्या गुरूंचा दिवस मानलेला गेला आहे. म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते. कारण आपल्या गुरूंचं पूर्ण वर्णन त्या ग्रंथामध्ये केलं आहे. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये पूर्ण 1 ते 53 अध्यायामध्ये आपल्याला आपल्या गुरूंचं वर्णन केलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला शिकवण घ्यायची असते. आणि याबद्दलच मग आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं गुरुपौर्णिमेला देखील पारायण करायचं असतं. आता फक्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं का असं देखील भरपूर जणांना वाटत असतं. पण नाही. हा जो दिवस आहे तो आपल्या गुरूंचा असल्यामुळे या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं देखील पठण करू शकता. कारण तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची देखील सेवा करायची आहे, दत्त महाराजांची देखील सेवा करायची आहे. जर तुम्ही दुसरे गुरु मानला आहात, तर तुम्हाला त्यांची देखील सेवा करायची आहे. आता प्रत्येकाच्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार तुम्ही ती सेवा करावी. कारण बघा, प्रत्येक वेळेस आपण सेवा जी आहे ती एकदम कमी वेळेमध्ये करत असतो. पण आता आपल्याकडे पूर्ण 1 महिनाभर आहे आणि तुम्ही या सेवेला आज जर तुम्हाला करायची असेल, तर तुम्ही आजपासून सेवेला सुरुवात करू शकता. आता कोणतीही सेवा तुम्हाला करायची असेल, तर ती तुम्ही तुमच्या गुरूंच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच करायची आहे. नाही की तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी. कारण हा दिवस आपल्याला आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि या दिवशी फक्त भरभरून अशा सेवा आपल्याला आपल्या गुरूंचे आभार मानण्यासाठीच करायचे आहेत. मग त्यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकता. तसेच तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील दररोज 1-1 अध्याय किंवा 2-2 अध्यायाचं जर पठण करायचं असेल, तर ते देखील तुम्ही करू शकता. 53 अध्याय म्हणून तुम्ही 3-3 अध्यायाचं केलं तरी चालेल. तसेच तुम्हाला जर गुरुचरित्रातले फक्त 2च अध्यायाचं म्हणजे 14वा आणि 18वा अध्याय जे की सगळ्यात प्रभावी अध्याय आहेत. कारण या 2 अध्यायाचं देखील पठण करून भरपूर जणांचं जीवन बदलून गेलं आहे. तर तुम्ही संकल्पयुक्त 14 आणि 18वा अध्यायाचं देखील पठण करू शकता. तुम्ही 11 दिवसाचा, 21 दिवसाचा संकल्प करा आणि या 21 दिवसामध्ये ही सेवा तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला साईनदेवाचा जो अध्याय आहे, साईनदेवाची जी कथा आहे अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये, तो अध्याय पठण केल्याने जशी साईनदेवाच्या पोटाची जी काही व्याधी होती, तर त्यावर निवारण झालं होतं. तसंच त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांचे जे म्हणजे मालक होते, तर ते वर्चस्व गाजवत होते, तर त्यांचा देखील म्हणजे गर्वाचा नाश होतो. त्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये जे काही समस्या किंवा अडचणी आहेत, तर त्याचं निवारण या 14व्या अध्यायानं होतं. तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये पैशाची चणचण असते, अन्न-पाण्यामध्ये कमतरता असते, तर या सगळ्याचं निवारण म्हणून तुम्हाला 18व्या अध्यायाचं देखील पठण करायचं आहे. कारण 18व्या अध्यायामध्ये जो घेवड्याचा शेंगेचा वेल जो आहे घेवड्याच्या, तर तो उपटल्यानंतर जसा खाली म्हणजे एक हंडा घावलेला असतो, तर त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे त्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, की त्या अध्यायाच्या सॉरी त्या घेवड्याच्या ज्या वेल असतो तो उपटल्यानंतर जो हंडा सापडलेला असतो, तर त्या हंड्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे त्या हंड्यामध्ये जे सोनं आणि चांदी भेटलेलं राहतं आणि त्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते बदलून जातं. म्हणजे थोडक्यात की त्यांच्या जीवनामध्ये ज्या आर्थिक टंचाई होती, तर त्याचं निवारण होतं. अशा पद्धतीने आपल्याला 18वा अध्याय देखील पठण करायचा आहे.
आवर्जून तुम्ही 18वा अध्याय जर पठण केलं तर तुमच्या जीवनामध्ये जे घरामध्ये किंवा जीवनामध्ये ज्या काही आर्थिक किंवा ज्या काही अन्न-पाण्यामध्ये कमतरता वगैरे अशी टंचाई असेल, तर ती देखील दूर होण्यास मदत होते आणि तसेच आपल्या गुरूंची देखील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ही सेवा करायची आहे. गुरु आपले असे नाहीत की त्यांनी फक्त सेवा करून घेतील आणि तुमची इच्छा पूर्ण करणार नाहीत. ते तुमच्या मनातले भाव अगोदर जाणून घेतात. सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा आणि भाव इतकंच आहे की आपण जी चांगल्या मनानं सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला आपोआप भेटतं. आपण जर आपल्या स्वार्थासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होणार आहे किंवा आपण दुसऱ्याची जर तुलना करत बसलो, याला इतकं दिलं मग मला जास्त भेटेल म्हणून जर सेवा करत बसलो तर आपल्याला अजिबात काहीच मिळणार नाही. त्या सेवेचं फळ आपल्याला अजिबात भेटणार नाही. म्हणून कधीही सेवा करताना निस्वार्थ मनानं सेवा करायची आणि ह्या दिवशी तर म्हणजेच की गुरुपौर्णिमेनिमित्त निमित्त तुम्हाला सेवा जर करायची असेल तर तुम्ही काहीच मागू नका. अजिबात आपल्या महाराजांना किंवा आपल्या दत्त महाराजांना किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांना, आपल्या गुरूंना काहीही न मागता तुम्ही सेवा करा. एकदम निस्वार्थ मनानं की मला फक्त तुमचे आभार मानायचे आहेत महाराज, म्हणून मी ही सेवा करत आहे, असा संकल्प करून तुम्ही सेवा करा. बघा जीवनामध्ये किती बदल घडून येतील. या पासून पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी पर्यंत तुमच्या जीवनामध्ये भरपूर बदल घडून येतात. आणि जर तुम्ही महाराजांना किंवा दत्त महाराजांना जर गुरुपद दिलं आणि तुम्ही त्यांची सेवा वर्षभर जर न काही मागता जर केली तर तुम्हाला मागण्याची गरजच राहणार नाही. कारण तुमची इच्छा किंवा तुमचे जीवन जे आहे तर एकदम बदललेलं असेल आणि तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली असेल. असं काही होतं कारण जेव्हाही आपण एकदम मनातून आणि एकदम स्वच्छ मनानं सेवा करतो त्यावेळेस आपल्याला महाराजांना किंवा दत्त महाराजांना मागण्याची गरज नाही. आपली सेवा आपोआपच पूर्ण होते. असं सगळं काही फळ या सेवेचं आपल्याला मिळत असतं. म्हणून आवर्जून तुम्ही या 21 दिवसामध्ये किंवा तुम्ही 51 दिवस आता नंतर जरी तुम्ही सेवा चालू ठेवली तरी चालेल. तर तुम्हाला 51 दिवसाचा जरी संकल्प करायचा असेल तर तुम्ही 51 दिवसाची सेवा करू शकता. आता भरपूर जण आहेत की त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण म्हणजे 21 दिवस पूर्ण स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण स्वामी चरित्र पहिल्या दिवशी 1 ते 21 अध्यायाचं पठण अशी देखील सेवा केली आहे. हे देखील अतिशय चांगलं आहे. स्वामी चरित्र सारामृत, आता गुरुचरित्र भरपूर जणांना पठण करणं होत नाही कारण नियम आहेत, अटी आहेत. कारण प्रत्येक नियम अटी दत्त महाराजांची सेवा करताना लागू होतात. म्हणून तुम्ही नियम अटीला जर भिवून सेवा करत नसाल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं देखील पठण करावं. त्या म्हणजे ग्रंथाचं देखील पठण करताना तुम्ही संकल्पयुक्त सेवा म्हणजेच की 51 दिवसाचा संकल्प किंवा 108 दिवसाचा संकल्प नसेल तितकं तुम्हाला करायचं, तुम्ही 11 दिवसाचा संकल्प करा आणि 11 दिवसाची तुम्ही सेवा करा. अशी सगळी ही सेवा करायची आहे आणि तितकंच महत्त्वाचं गुरुचरित्र देखील पठण करणं आहे. जर वेळच भेटला असेल तर तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करावं आणि नाही शक्य झालं तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण करावं. अगदी छोटी पोथी आहे, 1 ते 1.5 तासामध्ये होऊन जाते. जर तुमच्याकडून गुरुचरित्र ग्रंथाचं पठण नाही झालं तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं 7 दिवसाचं पठण करावं. आता 7 दिवसाचं पठण करताना तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण जर करायचं असेल तर त्यामध्ये 7 अध्याय आहेत. तुम्ही एका दिवशी जर एक अध्याय वाचलात तर 7 दिवसामध्ये तुमचा एक पारायण पूर्ण होऊन जाईल. वेळ आहे तर तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये 1 ते 7 अध्याय वाचा आणि पूर्ण एक पारायण एका दिवशी होऊन जाईल. अशा 7 दिवसामध्ये तुमचे 7 पारायण होऊन जातात. अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. तसेच नामस्मरणामध्ये पण तितकीच ताकद आहे. जर तुम्हाला ह्या 21 दिवसामध्ये जर महाराजांचं दररोज 108 वेळेस नामस्मरण करून तुम्ही दररोज 1 माळ किंवा 11 माळ जर जप केलात तर ही देखील संकल्पयुक्त सेवा तुम्ही केल्याने तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतात. सेवा तर तुम्हाला संकल्प करूनच करायची आहे आणि संकल्प करताना मात्र इच्छा मागू नका. फक्त महाराजांचे आभार मानण्यासाठी ही सेवा करत आहे हा संकल्प करा. बघा असा संकल्प करून तुम्ही जर सेवा केलो तर तुम्हाला खरंच आयुष्यभर काहीच मागण्याची गरज नाही. वारंवार इच्छा मागूनच आपण जर सेवा करत असो तर ती सेवा देखील आपल्याला देखील कंटाळा येतो की माझी इच्छाच पूर्ण होत नाही, मग मी सेवा का करू? तर हे विचार, वाईट विचार, जे नकारात्मक विचार आहेत तर ते टाळून तुम्ही फक्त सकारात्मक विचार करूनच तुम्ही सेवा करा. की महाराज आता तुम्हाला माझ्या मनातले काय आहे ते माहिती आहे आणि तुम्हीच करता आणि करवीत आहात, तर तुमच्यावरच अवलंबून आहे. म्हणून जर तुम्ही महाराजांवर सोपवून दिलं आणि सेवा निस्वार्थ मनानं केलं तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. अशा पद्धतीने तुम्ही या गुरुपौर्णिमेपासून पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आवर्जून ही सेवा करत राहा. तुम्हाला जशी होईल तशी तुम्ही शक्य होईल तितके तुम्ही अध्याय वाचायचे. त्याचबरोबर 14वा आणि 18वा अध्याय तर सांगितलंच आहे की तुम्ही मोठा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र तो न घेता
छोटा एक ग्रंथ भेटतो. छोटे-छोट्या ज्या पोते आहेत 10 ते 15 रुपयाला भेटतात मार्केटमध्ये किंवा केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही 14 आणि 18 अध्यायाचे ग्रंथ आणावा आणि त्याचं पठण करावं. तसेच नामस्मरण सांगितलंच आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही दररोज 11 माळी जप करा. वेळ भेटेल तसं करा. त्याचबरोबर तारक मंत्र आहे. तारक मंत्र जरी तुम्हाला जास्त वेळ पठण करायचं असेल करा किंवा एक-एक वेळेस दिवसभर केलं तरी चालेल किंवा दत्त महाराजांचा मंत्र आहे त्याचं देखील तुम्ही पठण करू शकता. अगदी काही जरी शक्य नसेल तर तुम्ही दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. या मंत्राचा देखील तुम्ही 11 माळी जप करू शकता. अशा पद्धतीने भरपूर अशा सेवा आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत या गुरुपौर्णिमेनिमित्त. तसेच दत्त महाराजांची जी 22 नावं आहेत तर ते देखील तुम्हाला त्याचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे. अशा पद्धतीने भरपूर अशा सेवा आहेत, की ज्या तुम्हाला म्हणजे सांगायला आता कमी पडतील इतक्या तुम्हाला सेवा आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की भरपूर सेवा आहेत. वेळ नाही किंवा नियम आहेत म्हणून बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. आणि निस्वार्थ मनानं करा. इतकं म्हणजे त्याचं फळ प्राप्त होतं. आपल्याला मागण्याची देखील गरज नाही. आणि राहिला प्रश्न, की गुरुचरित्र का वाचावे? तर गुरुचरित्र यासाठीच वाचावे, की आपल्या गुरूंची त्यामध्ये जी काही शिकवण आहे, जी काही त्या म्हणजे अध्यायामधून जे काही आपल्याला शिकवण भेटते, तर ती आपण आपल्या आचरणामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये आणावं आणि त्याने आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतात, हे दाखवण्यासाठी ते गुरुचरित्र हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं वारंवार पठण केल्याने आपल्या जीवनामध्ये खरंच बदल घडून येतात. आवर्जून तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण गुरुपौर्णिमेनिमित्त करावं आणि हे पठण केल्याने देखील आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला हे पठण करायचं आहे आणि केल्यानंतर देखील तुम्ही आभार माना, की महाराज माझ्याकडून हे तुम्ही करून घेतलं. इतकीच तुमची माझ्यावर कृपा असू द्या आणि मी आता जशी आहे तशीच मी आयुष्यभर असू द्या. मला यापेक्षा जास्तही नको आणि कमीही नको. असं मात्र तुम्ही आवर्जून म्हणा. महाराज कधीच आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाही. बघा तुम्ही आवर्जून असं बोलून बघा महाराजांना. कारण गुरुपौर्णिमेला आपल्याला जेव्हा गुरुपद द्यायचं असतं, तर तेव्हा आपण आपल्या महाराजांना गुरु मानलेलं असतं. म्हणजेच की आपण पूर्ण आपलं जीवन जे आहे, तर ते त्यांच्यावर आधारित असतं. कारण त्यांनी आपलं संरक्षण करत असतात. पूर्ण 1 वर्षभर त्यांनी आपल्या पाठीशीच आपलं संरक्षण करत असतात आणि आपल्या घरामध्ये देखील त्यांचा अखंड वास असतो. अजिबात ते आपल्याला एकटं वगैरे सोडत नाहीत. कारण क्षणाक्षणाला महाराज आपल्याला अनुभूती देत असतात. अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र या ग्रंथाचं देखील पठण करायचं आहे. तितकंच जर शक्य नसेल तुम्हाला तर दुसऱ्या पण भरपूर अशा सेवा आहेत, तर त्या देखील तुम्हाला आवर्जून पठण करायच्या आहेत. तर एवढीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.